बघा मित्रांनो, हा माझा 29 ऑक्टोंबरचा पेरा. आज लगभग 60 ते 61 दिवस याला झाला आहे. दुसरा स्प्रे मी चालू केलेला आहे. दुसऱ्या स्प्रेमध्ये मी हे फायटर घेतलं, तसेच हे बुरशीनाशक घेतलं स्टील, आणि हे एक विद्राव्य खत घेतलं 9-27-18. यामध्ये 9% हे नत्र आहे, 27 स्फुरद आहे आणि 18% पालाश आहे. बरगतचं फूल आलेलं आहे याला. आता या हरभऱ्याला फूल येण्यासाठी काही टाक्याची गरज नाही. एवढं टिकून ठेवलं तरी याला एकरी 10 क्विंटलची झडती लागू शकते. असं हे गोपाल फरकाडे यांचं मशीन आहे आणि अशा रीतीनं स्प्रे चालू आहे. यामध्ये हे 6 एकर शेत आहे. 6 एकरामध्ये 1000 लिटर पाण्यामध्ये मी घेतलेलं आहे औषधी. बघू शकता फवारा किती छान होत आहे. कोणचंही हरभरा दबत नाही, काहीच नाही. एखादं दुखांदं झाड दबलं तरी ते सरळ होऊन जाते. मी या कामगिरीसाठीच हे 6 तास मी हरभऱ्याचे घेतले आणि 1 तास याच्यात कमी पेरलं. एक दाताच काढून ठेवला पेरणी यंत्राचा. त्याच्यामुळे हे असं मोकळ्या रीतीनं चालते. एकामध्ये कोणताही हरभरा दबण्याची तर शंकाच नाही. थोडाफार असा हा दबू शकते, पण हाही बी उभा राहू शकते. परंतु एवढे मजूर सापडत नाही. या मजुरीची तुलना केल्यापेक्षा हे बरं आहे. 300 रुपये एकर घेते हा माणूस आणि दिवसभराचं काम हे काही तासामध्ये हा करून टाकते. पाहायला किती नोझल चालू आहेत बघू शकता. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.